तुमच्या मुलांचं वय 1 ते 10 वर्षाच्या आत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मुलांचं शिक्षण आहे, करिअर आहे, लग्न आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतातच. पण अडचण अशी आहे की पैसा येतो आणि खर्च होऊन जातो. गुंतवणूक मात्र काय होत नाही आणि अशाच ह्याच्यामध्ये 15 ते 20 वर्ष निघून जातात. मग प्रश्न असा पडतो की लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं कुठे? त्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. पहिला आहे फिक्स्ड डिपॉझिट, ज्यामध्ये रिटर्न्स खूप कमी आहेत पण सुरक्षित असतात. दुसरा म्युच्युअल फंड्स, ज्यामध्ये रिटर्न्स भरपूर भेटतात पण रिस्कही तशीच आहे. तिसरा ऑप्शन आहे टाटा AIचा शुभ फ्लेक्सी इन्कम प्लॅन, ज्यामध्ये FD सारखी स्टेबिलिटी भेटते आणि म्युच्युअल फंडसारखं प्रॉफिट शेअरिंग. प्लस जे दोन्हीमध्ये नाही भेटत असं तुमच्या गुंतवणुकीच्या 15 पटीनं इन्शुरन्स कव्हरही भेटतो. सोबतच ही गुंतवणूक मार्केट लिंक नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर पहिले 12 वर्ष 1 लाख रुपये जर तुम्ही भरले तर 13व्या वर्षापासून तुम्हाला 1 लाखाच्या जवळपास रक्कम दरवर्षी भेटत राहील. पण याचऐवजी तुम्ही 12 वर्ष पैसे भरल्याच्या नंतर 5 वर्ष जर थांबायचा विचार केला तर 18व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी 2 लाख रुपये भेटतील. मग ते किती वर्ष भेटणार? 25, 30, 50? नाही. तुमच्या मुलाच्या वयाच्या 100 पर्यंत तुम्हाला हे पैसे भेटू शकतात. यासोबतच पहिल्या 12 वर्षामध्ये जर तुमच्यासोबत काही बरं वाईट झालं तर राहिलेली रक्कम माफ होते आणि तुम्हाला जे उत्पन्न भेटणार आहे, तुमच्या मुलाला जे पैसे भेटणार आहेत ते भेटतच राहतील. याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला WhatsApp किंवा कॉल करून सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता.